मंडळी नमस्कार. कालपासून महाराष्ट्रामध्ये अख्ख्या महाराष्ट्रात फक्त बातमी कुठली आहे तर बच्चू कडू आणि एकनाथराव शिंदे. मंडळी, बच्चू कडू पासून अनेक लोकांनी धक्का घेतला आहे. कुणी कुणी धक्का घेतला आहे, का घेतला आहे ते आज सविस्तर तुम्ही ऐका मंडळी. आणि महत्त्वाची बातमी ही आहे का की बच्चू कडू कशासाठी कुठल्या उद्देशाने शिवसेनेमध्ये गेले, शिंदेंसोबत गेले, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण बच्चू कडूंवर श्रद्धा असलेला प्रहार पक्ष, अख्खा प्रहार पक्ष ज्याचा विस्तार अनेक वर्षापासून महाराष्ट्रामध्ये झाला होता आणि बच्चू कडू एक लढवय्ये नेते होते आणि सभागृहातली त्यांची तुम्ही भाषणं ऐकली असेल तर अतिशय आक्रमकपणे प्रत्येक विषयावर ते बोलत होते आणि मुख्य मुद्दे म्हणजे त्यांचे महत्त्वाच्या केंद्रस्थानी त्यांनी शेतकरी ठेवला होता बच्चू कडूंनी, आणि मेंढपाळ आणि दिव्यांग या तीन गोष्टीवरती ते अगदी प्रखरपणे सभागृहात भांडत होते. कुणाच्याही बापाला ते घाबरत नव्हते आणि आताही घाबरत नाही. पण आता त्यांची अवस्था शेळीसारखी होईल का ही चिंता लोकांना सतावत आहे. आणि शेतकऱ्यांचं काय होईल, कर्जमाफीचं काय होईल, ज्या कर्जमाफीसाठी त्यांनी शेवटचं आंदोलन नागपुरामध्ये केलं होतं, 250, 300, 400 किलोमीटर पायी चालूनही त्यांनी आंदोलन केलं होतं. 3-4 आंदोलनं त्यांनी एवढ्यातल्या एवढ्यात शेतकऱ्यांसाठी केले होते. कर्जमाफी एकदम मुद्द्यापर्यंत पोहोचली, परंतु ती किंतु परंतु मध्ये अडकलेली आहे, पात्रते अपात्रतेमध्ये अडकलेली आहे. आणि यावरूनच मग जेव्हा मुंबईला बैठकीसाठी फडणवीसांनी यांना बोलवलं, नागपूरचं आंदोलन ते अक्षरशः ते पावसामुळेच संपलं आणि सरकारकडूनही ते चिरडवण्यात आलं. त्या आंदोलनाला पोलिसांचा दबाव टाकून संपवण्यात आलं. शेवटी बच्चू कडूंना मुंबईला जावं लागलं चर्चेसाठी गेले आणि तिकडनं त्यांनी 1 जूनची तारीख घेऊन आले. तेव्हाच रविराज साबळे, तुम्ही ओळखत असाल, त्यांचे व्हिडिओ बघत असाल, यांनी त्यांच्यावर प्रचंड टीका केली होती. त्यांनी म्हटलं होतं की बच्चू भाऊ चॉकलेट घेऊन आले, त्यांना चॉकलेट दिलं, त्यांना काहीतरी आमिष दिलं आणि त्या आमिषाचं तीर डायरेक्ट कनेक्शन त्यांनी आता कालच्या या विलिनीकरणासोबत लावलेला आहे. कोणी? रविराज साबळेंनी. मग तेव्हा रविराज साबळेंवरती प्रहार पक्ष एकदम तुटून पडला होता. महाराष्ट्रातून त्यांना धमक्यांचे फोन येऊ लागले रविराज साबळेंना आणि 200 ते 250 मला वाटते पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा, तक्रार करण्याचाही प्रयत्न प्रहार पक्षाने केलेला होता. परंतु रविराज साबळे घाबरले नाही आणि रविराज साबळेंचं म्हणणं आता असं आहे की माझ्याकडे पुरावे होते म्हणून मी तुमच्याशी असं बोललो, तुमच्यावर मी टीका केली. त्यावेळेस त्यांनी नितेश कराडे जे वर्धेचे आहेत मास्तर, त्यांच्यावरती टीका केली होती रविराज साबळेंनी. मग तेव्हा नितेश कराडे यांनी उत्तर दिलं होतं व्हिडिओच्या माध्यमातून, मला वाटते रविराज साबळेंना, की त्यांनी काही वेगवेगळे कारणं सांगितले होते. परंतु आता नितेश कराडे सरही गंभीर झाले आहेत, ते शांत झालेले आहेत. त्यांचा एक व्हिडिओ काल मी बघितला. त्यांनी एक काहीतरी आता मिडमिडीत स्टेटमेंट द्यावं लागलं, कुणाबद्दल काय बोलणार आहे. त्यांचे संबंध बच्चू भाऊंशी चांगले असल्यामुळं ते एक नॉर्मली एक न्यूट्रलपणे त्यांनी एक व्हिडिओ केला की ठीक आहे, बच्चू भाऊ गेले तर गेले, पण मी शेतकऱ्यांसाठी उभा राहील केव्हा, असं कराडे साहेब म्हणतात. परंतु आता जनतेचा विश्वास कुणावरती राहिलेला नाही असं वाटतं. आता बघा, कालचा मी व्हिडिओ केला, ते कशासाठी गेले असेल, काय गेले असेल, ते पदासाठी गेले, आमदारकीसाठी गेले की ते जनतेचे कामं करवून घेण्यासाठी गेले, हा भाग तुम्हाला वेळेवर नंतर कळेलच. परंतु एक मुद्द्याची गोष्ट या व्हिडिओमध्ये आपण करूया. रविराज साबळे फार खुश आहेत, जाम खुश आहे कालपासून. त्यांनी व्हिडिओ ते करतायत. ते म्हणतायत की मी कसा खरा झालो होतो, खरा बोललो होतो, आणि ते छान हसून व्हिडिओ करतायत की मी म्हटलं होतं चॉकलेट घेऊन आले तर चॉकलेट दिलं त्यांना. आणि ही गोष्ट मंडळी 99% सत्य यासाठी वाटते. कनेक्शन जोडा तुम्ही बरोबर. काही या आंदोलनाच्या पूर्वीच काही दिवसाआधी जेव्हा शेतकरी आंदोलन नागपूरला शेवटचं झालं, कडूंनी केलं बच्चू भाऊंनी, त्याआधीच बँकेचा काहीतरी कार्यक्रम करेक्ट केला होता, फडणवीसांतर्फे झाला तो, बीजेपी तर्फे. म्हणजे त्यांना घेरण्याचा कार्यक्रम जाम सुरू झाला होता. तिकडे नवनीत राणा, रवी राणा, त्यानंतर फडणवीस साहेब कधी पुढे नसतात हो, पण काहीतरी त्यांची टीम असते. तर बच्चू भाऊंचा आवाज बंद करण्यासाठी बीजेपी कडून अतिशय दबाव येत आहे आणि उद्याच्याला बच्चू भाऊंचं राजकारण संपेल. बच्चू भाऊ जमीनदोस्त होऊन जाईल. एक तर इलेक्शनमध्ये निवडणुकीत ते हरले, आता त्यांच्याकडे कुठलंही पद काहीच नव्हतं आणि रिकाम्या माणसाला राजकीय क्षेत्रात कोणी विचारत नाही, हे लक्षात घ्या.
त्यांचे 2-4 खंदे कार्यकर्ते असतात, आवाजभाऊ, मावसभाऊ, चुलत भाऊ किंवा गावातले कार्यकर्ते. त्याच्या पलीकडे त्यांच्या मागे लवाजमा नसतो. जर पद असलं, आमदार असले, खासदार असले किंवा कुठलं पद असलं, कुठलंही एखाद्या महामंडळावर पाठवून दिलं तरी त्याला किंमत असते. पण काहीच नसलं की किंमत अजिबात राहत नाही. खासगी गाडीतून फिरावं लागतं, स्वतःच्या पैशाने डिझेल भरावं लागतं, स्वतःच्या पैशाने हालुंडे खावे लागतात रस्त्याने, कार्यकर्त्यांना खाऊ घालावे लागतात. ते फार कठीण जातं. तर एक तर या विषयाला बच्चूभाऊ कंटाळले. दुसरी गोष्ट, बच्चूभाऊंना हे माहिती झालं की ज्या काळात आपण आंदोलनं पूर्वी करायचो ते आंदोलनं यशस्वी व्हायचे. काय यशस्वी व्हायचे? तर मारो, काटो, तोडो, फेको, जेल में डालो असं सरकार करायचं नाही. हे लक्षात घ्या तुम्ही, हे प्रामुख्याने लक्षात घ्या. ही गोष्ट खरी आहे, सत्य आहे. भाजपाच्या काळामध्ये किंवा महायुती सरकारच्या काळामध्ये किंवा फडणवीस सरकारच्या काळामध्ये जेल में डालो, काटो पिटो, मारो तोडो असा विषय अलीकडे तुम्हाला तुमच्या लक्षात येत आहे. त्यामुळे आंदोलनं चिरडून टाकण्याचं, पोलिसांच्या मदतीने आंदोलनं थंड बस्त्यात टाकण्याचं काम हे सरकार करीत आहे. आणि बच्चूभाऊंना हे माहिती झालं होतं की हे सरकार आपला आता तग लावू देत नाही, आपला पॉवर बाहेर जाऊ शकत नाही आता या दबावामुळे. अतिशय, आणि किती गुन्हे दाखल करून घेणारा एखादा माणूस. वय झालं, एक विशिष्ट वयात माणूस पोहोचला की थोडासा कॉन्फिडन्स कमी होत असतो. बच्चूभाऊ किती कडक असले, आक्रमक असले तरी जवानीचा तो तोरा, तारुण्यातल्या त्या गोष्टी, तारुण्यातली ती आंदोलनं, आणि आता फार फरक पडतो. आता मला वाटतं तेही 55च्या वरतीच असेल, 60च्या जवळपास तेही पोहोचत असतील बच्चूभाऊ कडू. तर एक कुटुंब असतं मागे, लेकरं असतात, लेकरं मोठी झालेली असतात. तर हा फार मोठा प्रेशर येतं एक डोक्यावरती, आणि घरादाराचं सगळं प्रेशर असतं. त्यामुळे माणूस 2 कदम मागे येतो, आणि तोच प्रकार बच्चूभाऊंसोबत घडलेला आहे की बच्चू आज कोई अच्छी बात रही नाही. बरं, दुसरी गोष्ट, शेतकरी पाठीमागे 100% नाही बच्चूभाऊंच्या. त्यामुळे ज्यांच्यासाठी मी लढतो आहे तेच लोक माझ्यासोबत नाही. इतका प्रचार प्रसार करूनही आंदोलनाला 100% लोक विदर्भातून पोहोचलेले नव्हते. इतक्या सगळ्या आंदोलनात महाराष्ट्रातली काही मंडळी होती, प्रहारचे कार्यकर्ते होते, काही लोक झाले होते गोळा, पण त्या पद्धतीनं जेवढी गर्दी हवी होती तेवढी गर्दी नव्हती. आणि लागलीच मग पोलिसांचे दंडू पडले की विदर्भातले लोक घाबरतात, पडून जातात. तर पाऊस आला वरून, ते आंदोलन चिरडलं गेलं. मग तुम्हाला आता महत्वाचा मुद्दा सांगतो मंडळी, की रविराज साबळेंच्या म्हणण्यावरून आधी चॉकलेट घेतलं आणि आता खोके बिके तर घेतले नाही. आणि बघा, विदाऊट स्वार्थाने काही होत नसतं मंडळी. पद जरी मिळताना तरी प्रहार पक्षाची ताकद कमी नाही. आज प्रहार पक्ष महाराष्ट्रात पसरलेला आहे. शिंदेंना आपली ताकद वाढवायची आहे बच्चू कडूंना घेऊन. कशासाठी? तर फडणवीसांना आपली गरज भासली पाहिजे, आपण त्यांच्यावरती अवलंबून नसलो पाहिजे, म्हणून दमदार माणूस त्यांना हवा होता. आणि बच्चू भाऊंची कमजोरी ही होती की बच्चू भाऊ कडे कुठलंही पद नाही, पक्ष एवढा मजबूत नाही, त्यामुळे बच्चू भाऊ एकटे लढू शकत नाही. म्हणून हा अंदाज असा आहे की बघा, खोके बिके घेतले बितले याचे काही पुरावे नसतात, आणि ते काही ना काही बक्षीस मिळत असतं. हे बोलायला हरकत नाही, जाहीरपणे काही ना काही बक्षीस मिळत असतं मंडळी. आणि कारण का कालपासून चेहरा बच्चू भाऊंचा तुम्ही बघा, अतिशय खुललेला चेहरा आहे. अनेक दिवस त्यांचा चेहरा थोडा पडलेला होता, कालपासून ते बिलकुल हसून बोलतायत. लोकांना दुःख झालं की आमच्या भाऊंनी पक्ष बदलला, किंवा काही लोक बेईमानी केली असे म्हणतायत. काल काही कुठे ऐकलं की बच्चू भाऊ खुद्दार होते, गद्दारांसोबत गेले वगैरे. आपल्या व्हिडिओचं टायटल तेच होतं. पण मंडळी हे बघा, सत्तेसोबत राहिल्याशिवाय कामं होत नाही, ही गोष्ट सत्यच आहे. पण ते किती काम खेचून आणू शकतात, आणि ते काय म्हणतात त्याला, ओव्हरलॅप नाही करू शकत शिंदेच्या पुढे नाही जाऊ शकत. शिंदेच्या त्यांना मागेच राहावं लागेल. आणि त्यांना बोलण्यातही त्यांच्या शिस्त किती येईल, काय येईल, आता त्यात पुढचा भाग आहे. पक्षाची शिस्त असते, कारण का त्यांना शिवसेनेच्या बॅनरखाली काम करायचं आहे. प्रहारचं नामोनिशान तिथे राहणार नाही. नंतरचा भाग वेगळा आहे. ते म्हणतायत कालपासून की प्रहार पक्ष जसाच्या तसा राहणार आहे. अरे हो, राहणार आहे, पण त्या पक्षाचं बॅनरच तुमच्या मागे राहणार नाही ना. प्रहार आहे, रजिस्टर्ड आहे, त्याचं ब्रोशर्स काय म्हणतात त्याला, लेटर हेड असेल, त्याचे स्टॅम्प असतील, त्याचं ऑफिस असेल, तो भाग वेगळा. पण ते आता निराधार झाला आहे सगळा तो विषय. आता शिवसेनेच्या बॅनरखाली काम करायचं मंडळी. तर रविराज साबळेची गोष्ट ही सत्य झाली. 99% आपल्याला म्हणता येईल की मुंबईलाच हे सेटिंग झालेलं आहे कि भैया बच्चू भाऊ शांत रहो, अभी आप ज्यादा बड़बड़ मत करो, हमारे साथ आ जाओ, आपको सब कुछ मिलेगा, सब कुछ. आणि सब कुछ मिळत असतं. तुम्हाला माहिती आहे, रातोरात शिंदेचे सगळे मंत्री, शिंदेचे सगळे आमदार, रातोरात चेहऱ्यावर त्यांच्या लाली आली होती गुवाहाटीला गेल्यावर. कुछ तो मिला होगा, कुछ भी मिला होगा. ज्यांच्याकडे काहीच नव्हतं, ज्यांच्याकडे टपरं होते, त्यांच्याकडे मोठमोठ्या गाड्या येऊन गेलेल्या आहे.
आता बच्चू भाऊंचा पक्ष श्रीमंत होऊ शकतो. आपण जर असा अंदाज बांधला, रविराज साबळेंचं जे म्हणणं होतं की चॉकलेट दिलं, तर तेव्हाच हे सेटिंग झालेलं आहे. फडणवीसांनी शिंदे साहेबांना सेट केलं, शिंदे साहेबांनी बच्चू भाऊंना सेट केलं. पण या गोष्टीला अंतर ठेवावं लागतं ना थोडंसं, म्हणून तेवढे एक 4-5 महिन्याचं अंतर ठेवण्यात आलं आणि हा विषय घडला. मंडळी, तुम्हाला मी कालच्या व्हिडिओत म्हटलं की आता 2च पक्ष इथे राहणार आहे, एक सत्ता पक्ष आणि दुसरे आपण सामाजिक आपले सामान्य लोक, सामान्य नागरिक. आता आपला कोण वाली राहणार आहे वगैरे हे सगळं आपला आता महाराष्ट्र आपला भगवान भरोसे गेलेला आहे. मंडळी, आता हा महाराष्ट्र हातामधून सुटला, लोकांच्या हातामधून राजकारण निसटलेलं आहे, केव्हाच निसटलेलं आहे. आपल्या हातात आता काही राहिलं नाही, आपल्याकडून बोलणारं कोणी नाही. कर्जमाफी होते की नाही होत ही शक्यता मला वाटत नाही की कर्जमाफी होईल, पण त्याच्यामध्ये काही ना काही किंतु परंतु आणि काही ना काही पिल्लं त्याच्यामध्ये फडणवीस सोडतील आणि आपली सुटका त्याच्यामधून करेल. कारण आता बोलणाऱ्याला त्यांनी कैद केलेलं आहे शिंदे सेनेमध्ये. बच्चू भाऊ कडू, ओमप्रकाश कडू यांना त्यांनी आता बंदिस्त केलेलं आहे. काय होते पुढे ते आपल्याला बघावं लागेल. रविराज साबळेंचं या व्हिडिओच्या निमित्ताने अभिनंदन की तुम्ही खरंच बोलले होते की आमचा कुणाचाही विश्वास नव्हता की बच्चू भाऊ असं करतील, पण हे चॉकलेट त्यांना आज नाही, काल नाही, परवा नाही, हे चॉकलेट त्यांना तेव्हाच मिळालं होतं जेव्हा नवले वगैरे सगळी लोक तिकडे, मला वाटतं नितेश कराळे साहेब गेले होते की नाही माहिती नाही मला, पण हे जे काही शिष्टमंडळ गेलं होतं त्यांची नावं आता मला सांगता येणार नाही, पण या शिष्टमंडळासोबत बसून बच्चू भाऊंनी कोपऱ्यात जाऊन काही बारीकमध्ये शिंदेकडून घेतलं का, बोलले का, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओबद्दल ते नक्की सांगा या विषयाबद्दल. आणि बच्चू भाऊंनी किती खोके घेतले असेल हाही अंदाज कुणाकुणाला काय काय येतो आणि कुठल्या पदासाठी, कुठल्या स्वार्थासाठी बच्चू भाऊ गेले ते अवश्य कळवा. पुन्हा भेटूच नवीन विषयावर बोलण्यासाठी. आपल्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. मंडळी, लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूच नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.